दापोडे येथे आज या देवगड दापोडे येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री दापोडे घाडीवाडी येथे श्री राम मंदिरामध्ये रामनवमी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी संपन्न होते आणि त्यानिमित्त श्री रामाची सेवा व्हावी आलेल्या भक्तांचं मनोरंजन व्हावं यासाठी पावणादेवी समन्वय किंदवडे परवाडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि पावणादेवी समन्वय किंदवडे परवाडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या मंडळाला इथं समन्वय सादर करण्यासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल या मंडळाचे आम्ही मनापासून आभार मानतो। जमलेल्या तमाम रसिक मायबाप बंधू भगिनींचे आमच्या पावणादेवी समन्वय मंडळाच्या वतीने आभार मानतो। उपस्थित सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। आजचे प्रमुख मानकरी त्याचबरोबर आजचे प्रमुख व्यक्ती ज्यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम यशस्वी होत आहे अशा सर्व श्रोत्यांचे मी मनपूर्वक स्वागत करत आहोत। उगवत्या सूर्याला नवी दिशा दिसते पहात्या निसर्गाने सृष्टी बोलते तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे क्षण उधळले दिसते स्वागताचे क्षण उधळले दिसते। आई पावणादेवी समन्वय मंडळ उपस्थित सर्व कलाप्रेमींचे स्वागत करत आहोत। लोककलेचा वारसा आमची लोककला सादर करीत आहोत। श्री गणरायाच्या प्रारंभीचे पूजन केवळ शुभ कार्यापुरते मर्यादित नाहीये किंवा घरात असेल मंदिरात तर अग्निपूजेचा मान आहे असं देखील नाहीये तर संगीत नाट्य नृत्य लोककला आदी कलेच्या प्रांतातही आदी नमन गणरायाचे केले जाते। लोककलेमध्ये गणेश वंदना किंवा गणेश स्तुती यावर अनेकांनी ललितपूर्वक व वैशिष्ट्यपूर्वक करून लिहिले आहेत। आजही ती सादर केली जातात। अर्थातच या गणेश वंदनेला किंवा गणेश स्तुतीला गण म्हटलं जातं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला हा गण पहाटाने पेश केला जातो आणि या गणानंतर खऱ्या अर्थानं कार्यक्रमाला रंग भरला जातोय। आपण देखील आपल्या समन्वयाच्या आरंभी गणराया आणूया बाप्पाचा आशीर्वाद घेऊया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा। विघ्नाचा विघ्नहर्ता गणपती गणरायाला वंदन करून रंगदेवतेला अभिवादन करून स्थानेश्वर चरणी आणि श्रीरामाचरणी प्रार्थना करून आई पावणादेवी चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। जय हिंद जय महाराष्ट्र। निर्विघ्नं कुरु मे देव
धन्यवाद पाहुणादेवी समजते, धन्यवाद प्रेक्षक रसिको. कुठल्याही कलाकाराला किंवा कोणत्याही स्पर्धकांना प्रेक्षकांना टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद हवा असतो, जेणेकरून त्यांना आपली कला सादर करण्यासाठी उत्साह येऊ दे. आणि म्हणूनच प्रेक्षकांना टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद हवा असतो आणि तो तुमच्याकडून मिळतोय आणि शेवट टाकत देखील मिळेल मी अशी आशा बाळगतो. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती रे, आराध्य मोरेश्वरा, आराध्य मोरेश्वरा. रसिको, भगवान विष्णूचा 7वा अवतार प्रभू श्री रामचंद्र आहेत असं मानलं जातं बघा. चैत्र शुद्ध नवमीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. तो दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो बघा. दररोज सूर्य डोक्यावर असताना दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांचा जन्म झाला, ज्यामुळे प्रभू श्रीराम हे सूर्यवंशी घराण्यातील आहेत असं मानलं जातं. चला तर पुन्हा या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया.
धन्यवाद धन्यवाद पावनादेवी समाजात धन्यवाद प्रेक्षक वर्ग. कला म्हणजे परमेश्वराचं मंदिर आहे माऊली. कला म्हणजे परमेश्वराचं मंदिर आहे. समन्वतातील माऊली तुमच्या नृत्यातून दिसणारी ऊर्जा तुमच्या समर्पणाची साक्ष देत आहे. तुमच्यासारख्या कलाकाराला खरं तर नमन करावं असं तुमचं नृत्य आहे. तुमची कला अशीच बहरत राहू दे अशी या गणराच्या मी प्रार्थना करतोय. श्रीराम हे सूर्यवंशी घराण्यातील आहेत. प्रभू श्रीरामांच्या कृपेने तुमच्या घरात तुमच्या कार्यक्रमाला सुख शांती लाभो अशी श्रीरामांच्या मी प्रार्थना करतोय. हरीचे विघ्न जणांचे असा तो दिनांचा राजा. हरीचे विघ्न जणांचे असा तो दिनांचा राजा. स्वीकार देवराय तुझ्या चरणी साष्टांग दंडवत माझा. साष्टांग दंडवत माझा. या ठिकाणी या पावनदेवी समन्वित मंडळासाठी बक्षीस आले. प्राची सुशांत घाडी यांच्याकडून आमच्या समन्वितासाठी 200 रुपये पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने आभार मानून बक्षीस आनंदाने स्वीकार करते. धन्यवाद. तसेच आराध्या वारिक यांच्याकडून देखील आमच्या समन्वितासाठी 100 रुपये पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने आभार मानून बक्षीस आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद. तसेच त्रिशा घाडी यांच्याकडून देखील आमच्या समन्वितासाठी बहुमान असे 100 रुपये पारितोषिक आले. त्रिशा घाडी यांचे आभार मानून रसिकांचे आभार मानून बक्षीस आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद. भक्त हो गणेश चतुर्थी हा एक हिंदूंचा महत्वाचा सण आहे. दरवर्षी भाविक मोठ्या तयारीने आणि उत्साहाने साजरा करतात. गणेश चतुर्थी हा दरवर्षी भाद्रपदातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो. या ठिकाणी बक्षीस आले. चंद्रकांत विष्णू घाडी यांच्यामध्ये आमच्या चंद्रकांत विठ्ठल घाडी यांच्याकडे आमच्या समन्वयासाठी बहुमानाचं 100 रुपये पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने आभार मानून बक्षीस आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद. त्या दिवशी भगवान गणेशाचा वाढदिवस देखील असतो. भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणजे राक्षसाला त्रास देणारा या नावाला देखील ओळखले जातात. पुन्हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण गणरायाची या ठिकाणी सेवा करूया. तुझ्या मानसाचा
देवी समर्थ प्रेक्षक वर्ग कृपा तू दीन दयाळा तुझ्या चरणासी माझा देव गणराया बुद्धीचा तू सर्वश्रेष्ठ देवता माझं बुद्धी रे गणराया अडचणी मात्र उभ्याच्या छोट्या असाव्या आयुष्य त्यांच्या सोंडे इतकं नाम असावं गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया या ठिकाणी बक्षीस आलंय अडवी शिवहागाडी यांच्यावर 100 रुपये आकर्षण मंडळाच्या वतीनं स्वीकार करतो आणि कृष्णा घाडी यांच्यावर देखील आमच्या समन्वय नृत्यासाठी बहुमानाचा 100 रुपये आकर्षण मंडळाच्या वतीनं आभार मानतो तसेच पुनाजी भिकाजी घाडी आणि उमेश सीताराम घाडी यांच्याकडून आमच्या समन्वयासाठी 200 रुपये आकर्षण मंडळाच्या वतीनं आभार मानून बक्षीस आनंदाने स्वीकार करतो धन्यवाद त्यांचं नाव आहे तर त्यांचं गाव आहे कौशल्याचा हा रघुनंद भक्तांना करतात त्यांना वंदन धन्यवाद पावनादेवी समाज प्रत्येक सादरीकरण या ठिकाणी केला तुमचे खूप मनापासून आभार रसिको कला व संस्कृतीची जोपासना व जतन खऱ्या अर्थाने आपल्या कोकणात केली जाते भजन वारकरी दिंडी भजन दशावतार नाटक असो समाज कार्यक्रम असो फुगडीचा कार्यक्रम असो इतर सांस्कृतिक कार्यक्रम असो ही संस्कृती अशीच टिकून राहावी अशी श्री रामांच्या चरणी प्रार्थना करतोय धन्यवाद पावनादेवी समाज नृत्य धन्यवाद रसिको पिंगळा शब्दाचा अर्थ ते वेगवेगळ्या संदर्भात वापरला जातो एक म्हणजे पहाटे फिरणारा वृक्षांचा समूह आणि दुसरा अर्थ म्हणजे सूक्ष्म शरीरातील एक नाडी ऊर्जा आणि तिसरा अर्थ म्हणजे पक्षी पिंगळा महादारी याचा अर्थ महादारात पिंगळा असा होतो बघा आणि हे एक लोकप्रिय महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचे विशेषता कीर्तनाचे एक रूप आहे हे पिंगळा नावाचा एक पारंपरिक लोककलेचा प्रकार किंवा विषय सूचित करतो बघा ज्यात अनेकदा एक स्त्री पात्र आणि तिच्याबरोबर येणाऱ्या वादकांचा समावेश असतो हे गीत आणि नृत्य एक कौतुक आहे चला तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पिंगळा या नावावर या गाण्यावर नृत्य सादर करूया
धन्यवाद पाहुणादेवी समाजनृत्य, धन्यवाद प्रेक्षक वर्ग. या लोककलेवर आधारित अनेक कीर्तन आणि कार्यक्रम सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले बघा. जे यांच्या लोकप्रियतेतील प्रतीक मानले जातं. पिंगळा महाद्वारी महाराष्ट्रातील पारंपरिक कलावंत आता मोबाईलच्या दुनियेत हरवलाय बघा. धन्यवाद पाहुणादेवी समाजनृत्य अप्रतिम सादरीकरण या ठिकाणी केला. तुमचे खूप आभार. रसिको, खरं तर मगाशी ज्यांचं नाव राहून गेलं बघा, त्यावेळी या मगाशी या ठिकाणी सुस्वर भजन झालं. वारकरी दिंडी भजन मंडळ, श्री महापुरुष प्रासादिक दिंडी भजन मंडळ काटगड यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद पाहुणादेवी समाजनृत्य. या ठिकाणी बक्षिसाले किमिया माळगावे तसेच वेधा गाडी, प्रार्थना गाडी आणि यांच्याकडून 200 पारितोषिक मंडळाच्या वतीने आभार मानून बक्षीस आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद. तसेच विधी विशाल गुरव यांच्या वतीने आमच्या समाजनृत्यासाठी 200 पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने आभार मानून बक्षीस आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद. तसेच देवगडची कार्टी यांच्यावर देखील आमच्या समाजनृत्यासाठी भाऊमोलाचं 100 पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने आभार मानून बक्षीस आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद. रसिको, खरं तर महिलांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण पुरुषाच्या पावलावर पाऊल ठेवून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा पुढे नेण्याचं कर्तव्य महिला करतायत बघा. एवढंच नव्हे तर कुठलाही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची एक शोभा वाढवतायत. या ठिकाणी या देवगडगावच्या महिला डोक्यावर समय घेऊन नृत्य सादर करतात. असे अनेक महिला आहेत बघा. फुगडीचा कार्यक्रम देखील छान करतात. काही महिला भजन करतात आणि त्या भजनामध्ये उत्कृष्ट पक्वान देखील वाजवतायत. आपल्या सिंधुदुर्गामध्ये दशावतार नाट्य देखील महिला वर्ग करतायत बघा. महिला आता मागे राहिल्या नाहीये. पुरुषाच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे येण्याचं कर्तव्य महिला करतात. एकदा जोरदार काळात सर्व महिलांसाठी झाला त्याच्या कर्तृत्वासाठी धन्यवाद प्रेक्षक वर्ग. तुमचं देखील कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून आम्हाला तुमच्याकडून टाळ्याच्या गजरात प्रतिसाद मिळतो आणि शेवट टगल मिळेल अशी मी देखील आशा बाळगतो. महाराष्ट्राच्या मनाचा गाभारा पंढरपूर आहे आणि त्यातील आत्मा हाच विठ्ठल आहे. भक्तांच्या रक्षणासाठी गेले 28 युगे हा बाप कटेवरी हात घेऊन विठेवरी उभा आहे. आणि स्वामी विवेकानंद म्हणतायत की आत्म्याला भेटण्याचा सोपा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग होय. आणि म्हणूनच आपण आता विठ्ठलाच्या चरणी त्याच्या भक्तीत लीन होऊया. चला तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विठ्ठलाची देखील या ठिकाणी सेवा करूया.
धन्यवाद पावनादेवी समाजोत्तर धन्यवाद प्रेक्षक वर्ग तुझे नाव ओळखी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस लागली देव पांडुरंग हरी संसाराच्या पायी देव आठवत नाही कोणी नाही रे कोणाचे कोणी नाही रे कोणाचे एकलीचे यायचे आणि एकलीच जायचे बघतो आयुष्यात जेव्हा कधी हरल्यासारखं वाटेल ना तेव्हा फक्त एकदा पांडुरंगाला आठवा कारण अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे आपला पांडुरंग असतो सोन्याची माळ घातली तर तो लक्ष देणार आणि तुळशीची माळ घातली तर देव लक्ष देणार आहे निवड तुमची आणि समाधानही तुमचं रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली या ठिकाणी बक्षीस आले प्रतीक्षा मोडकर आणि सुगंधा मोडकर संजना मोडकर आणि मानसी मोडकर यांच्यावर आमच्या संबंधितासाठी जवळपास 500 रुपये झाले मंडळाच्या वतीने आभार मानून त्याच्या आनंदाने स्वीकार करून धन्यवाद तसेच विजय सकाराम गुरव यांच्यावर आमच्या संबंधितासाठी 200 रुपये विजय सकाराम गुरव यांचे आभार मानून तमाम रसिकांचे आभार मानून त्याच्या आनंदाने स्वीकार करतो धन्यवाद चैतन्य घाडी चैताली घाडी यांच्यावर आमच्या संबंधितासाठी गौरवाचा 100 रुपये पारितोषिक चैताली घाडी यांचे आभार मानून तमाम रसिकांचे आभार मानून त्याच्या आनंदाने स्वीकार करतो धन्यवाद राम सुरुवात आहे राम शेवट आहे राम शेवट आहे जीवनात कसे जगावे हे रामांकडून शिकावे या जगलेल्या सर्व भक्तांना श्री रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जागवल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय काडी पेटत नाही जागवल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय काडी पेटत नाही आणि छत्रपतींचं नाव घेतल्याशिवाय आमचा दिवसच उगवत नाही मराठी माती आणि या मातृभूमीचे अभिमान मराठी माती आणि या मातृभूमीचे अभिमान तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज होय खरं तर आज या माऊली स्वतःची लोककला जपण्यासाठी अगदी बिंदास घराबाहेर पडले आहेत या एकाच विश्वासावर आणि तो विश्वास कोणता असेल तर प्रत्येक आईलिकीचा मनात निर्माण करणारा सर्वांनी स्त्रियांचा आदर सन्मान केला पाहिजे ही नीती बाळगणारा अवघ्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत संपूर्ण आयुष्य रयतेच्या कल्याणासाठी समर्पित करून स्वराज्य निर्माण करणाऱ्या महाराजांना मानाचा मुजरा रावण सदंभ पर रघुकुल राज है
पावनादेवी समन्वय अप्रतिम सादरीकरण या ठिकाणी केला. तुमचे खूप आभार. आले किती गेले किती उडून गेला आले किती गेले किती उडून गेला भरारा संपणारही संपणारही नाही आमच्या शिवबांचा दरारा. एक सामर्थ्यशाली योद्धा आदर्श शासन करता त्या जाईत दक्षक आणि युवा प्रवर्तक जाणता राजा ज्याने शून्यातून स्वराज्य घडविले अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. वंदना तुझला शतदा करतो धन्य तू शिवराया. वंदना तुझला शतदा करतो धन्य तू शिवराया. श्री जातीचा मान राखलाय तू शिकवले जगाया. तू शिकवले जगाया. या ठिकाणी बक्षिसाळे मितांशा परब याच्यावर आमच्या समोर मितांशी परब यांच्यावर आमच्या समोरसाठी 100 रुपये वाटोशी आले. मितांशी परब यांचे आभार म्हणून तमाम रसिकांचे आभार म्हणून बक्षीस आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद. तसेच सहदेव गाडी यांच्यावरती आमच्या समोरसाठी 200 रुपये वाटोशी मंडळाच्या वतीने आभार म्हणून बक्षीस आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद. तसेच रसिका मोडकर तसेच विजया मोडकर आणि रोशनी माधवे यांच्यावर आमच्या समन्वयासाठी 100 रुपये अध्यक्ष मंडळाच्या वतीने आभार म्हणून लक्षात आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद. तसेच नामदेव गाडी उर्फ तात्या यांच्या स्मरणार्थ शिवागाडी यांच्याकडून 100 रुपये अध्यक्ष मंडळाच्या वतीने आभार म्हणून लक्षात आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद. समन्वय अप्रतिम सादरीकरण या ठिकाणी केला. तुमचे खूप आभार. ज्यांचं कर्मधर्म आहे ज्यांची वाणी सत्य आहे ज्यांचं कर्मधर्म आहे ज्यांची वाणी सत्य आहे ज्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे ज्यांची. धन्यवाद. यानंतर दाताचं दातवणे घ्यावं कोणी कुंकू घ्या कोणी काळं म्हणे 1980च्या दशकात तुफान गाजलेलं गाणं आणि अजूनही आपल्या तसाच जपून ठेवलेलं आहे. हे गाणं तेव्हा रेडिओ तुफान गाजलेलं होतं. आजही तितकंच लोकप्रिय आहे. रसिको या गाण्याच्या माध्यमातून खेड्यापाड्यात त्या काळी आयाबायानं सहजपणे दास साफ करण्याचं दातवण कंगोळे गंगावन केसाळ दाभण आणि पूर्वीच्या काळी आधी गोर्दी शिवायची आणि ती गोर्दी शिवायला वापरली जाणारी जाड सुई काजळ लहान मुलाला नजर लागू नये म्हणून मनगटातल्या पायातले वाळे आणि काळ्या मण्याची पोत म्हणजे सावित्री रुक्मिणी सारख्या पतिव्रता आणि पतीचे आयुष्य वाढावे म्हणून या गरजेच्या वस्तू विकायला आलेली बाई सांगत आहे बघा. सोन्याला जसा जीव लावता तसाच या काळ्या मण्याच्या पोतीला लावा असं सांगत ती दारोदारी फिरत आहे बघा. दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळं म्हणे.
धन्यवाद. जगातील साधीपण या ठिकाणी गेला तुमचे खूप आभार. आपल्या धगधगीच्या जीवनात विरवला तर हवा आणि म्हणूनच संसारातून वेळ काढून खास आपल्या मनोरंजनासाठी एक आपल्यातील कलाकृती सादर केली. आई पावणादेवी समोर मंडळाने सुविधेला हरवलं नाही पण हल्ली तो कोण मागतही नाही. सुविधेला हरवलं नाही पण हल्ली तो कोण मागतही नाही. कारण आजकाल फाटलेली नाती व तुटलेलं मन शिवण्याची गरज कुणालाही वाटत नाही. शिवण्याची गरज कुणालाही वाटत नाही. रुद्रांश गाडी या संबंधितामध्ये उत्कृष्ट नृत्य सादर करणारी पूजा किंजवडकर यांच्यासाठी रुद्रांश गाडी यांच्यावर आमच्या पूजा किंजवडकर यांच्यासाठी 100 रुपये पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने आभार मानून बचत आनंदाने स्वीकार करतो. स्वरांश आणि हितांश गाडी यांच्यावर आमच्या संबंधितासाठी 100 रुपये पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने आभार मानून बचत आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद. रसिको स्मृतीने वातावरण आपल्या कार्यक्रमानं जल्लोष निर्माण केलाय. तुमच्याकडे आम्हाला प्रोत्साहित करतायत. प्रेमाच्या या कथा अनंत आहेत लीला. राधाकृष्णाच्या प्रेमात सृष्टीचा सारा आनंद दिलाचा. संपूर्ण विश्वाचे प्रेम ज्याच्यात रचले. राधा आणि कृष्णाच्या प्रेमात जीवनाचे सुख कळले. राधाकृष्णाचे प्रेम म्हणजे भौतिक प्रेम नसून आध्यात्मिक प्रेम होते. देवाने आपल्या भक्तावर किंवा भक्तांच्या त्यांच्या आराध्यावर जितके पराकोटीचे प्रेम असू शकते ते प्रेम म्हणजे राधाकृष्ण प्रेम होय. हृदयाने आत्म्याने कृष्ण रूपाने एकरूप झालेली राधा. चला तर पाहूया राधाकृष्णाच्या प्रेमाची लीला.
धन्यवाद धन्यवाद त्यामध्ये समावेश धन्यवाद प्रेक्षक वगैरे आनंदाची गोडी भक्ती हृदयात बोलले राधा आणि कृष्णाच्या प्रेमात गोष्टी सगळे युगायोगी ही प्रेम कथा ऐकता सर्वांच्या हृदयात राधा कृष्णाची मूर्ती होती देव होता कृष्णाकडे प्रेमात पडलाच ना नशिबात होती रुक्मिणी राधेसाठी लढलाच ना राधाही रडली आणि मीराही रडली पण प्रेम रुक्मिणीच पूर्ण झालं कारण गोष्ट प्रेमाची नाही तर नशिबाची आहे आणि जे नशिबात लिहिलंय ना तेच होणार आहे म्हणून म्हणतो आदर अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्वाच्या कामातून वेळ काढतात आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काहीही महत्वाचं वाटत नाही धन्यवाद पावनादेवी समन्वय या ठिकाणी बक्षीस आले शिवाजी घाडी सुमित्रा घाडी आणि सुनंदा घाडी आणि सुंदरा घाडी यांच्यावर आमच्या समन्वयासाठी यांच्या स्मरणार्थ नेत्रा परत यांच्याकडून 500 पारितोषिकाले मंडळाच्या वतीने आभार मानून स्वीकार करतो धन्यवाद तसेच जयश्री मोंडकर राजश्री मोंडकर तेजश्री मोंडकर दुर्गा मोंडकर यांच्यावर आमच्या समन्वयासाठी 200 पारितोषिकाले मंडळाच्या वतीने आभार मानून बक्षीस आनंदाने स्वीकार करतो धन्यवाद तसेच संजीवनी घाडी यांच्यावर आमच्या समन्वयासाठी 100 पारितोषिकाले मंडळाच्या वतीने आभार मानून बक्षीस आनंदाने स्वीकार करतो धन्यवाद बाबूजी गणपत मोडकर यांच्या स्मरणार्थ विघ्नेश संतोष मोडकर यांच्याकडे 200 पारितोषिक मंडळाच्या वतीने आभार मानून बक्षीस आनंदाने स्वीकार करतो धन्यवाद रसिको उत्कृष्ट साऊ सृष्टी या मंडळाला लागलाय बघा आपल्याला जर कुठलं भाषण करायचं असेल कुठला कार्यक्रम करायचा असेल आणि त्या कार्यक्रमाला त्या भाषणाला आलेले प्रेक्षक वर्ग आणि त्या प्रेक्षकामध्ये शेवटपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे ही जबाबदारी पार पाडणारे आमचे सावंत दादा मानकरी डेकोरेटर्स साऊंड सर्व्हिस संतोष घाट तांबे यांचे आपल्या पावनादेवी समन्वय मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार मानतो एकदा जोरदार टाळ्या संतोष तांबे यांच्यासाठी वाजवावं धन्यवाद पावनादेवी समन्वय धन्यवाद प्रेक्षक वर्ग रसिको यानंतर आपण भक्तश्रेष्ठ पुंडलिक आणि पुंडलिकाच्या आई वडिलांच्या आयुष्याविषयी या ठिकाणी आपण कथा कथन करणार आहे आणि त्या कथेतूनच या ठिकाणी तुम्हाला आम्ही ट्रिक सीन दाखवणार आहोत आणि त्या सीन मधून देखील या ठिकाणी नृत्य होणार आहे बघा रसिको तसेच उत्कृष्ट साऊ सिस्टीम संतोष तांबे यांच्यावर आमच्या समन्वयासाठी 200 पारितोषिक मंडळाच्या वतीने आभार मानून बक्षीस आनंदाने स्वीकार करतो धन्यवाद रसिको फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे बघा उत्तर महाराष्ट्रातील एका गावात एक ब्राह्मण जोडपं राहत होतं त्यांना पुंडलिक नावाचा एक मुलगा होता आणि त्या पुंडलिकाचे आई वडील
पुंडलिकाचे ते लाड पुरवित होते. गोष्ट घेण्यासारखे सर्वांना माहित आहे, तरी पण मी इथे कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यातूनच इथे एक सीन होईल. रसिको, पुंडलिका आई वडिलांचा एकुलता एक लाडका मुलगा होता. पुंडलिकाच्या आई वडिलांनी त्याला शास्त्राची शिक्षण दिलं. पुंडलिकाचे आई वडील त्याचे संगोपन, त्याला कधी काम सांगत नव्हते. छान छान कपडे, चांगलं खायला घालून त्या पुंडलिकाचे ते संगोपन करत होते. पुंडलिक मोठा झाला. पुंडलिक हा आई वडिलांचा एकुलता एक लाडका मुलगा होता. पुंडलिकाच्या आई वडिलांनी त्याला शास्त्राचे शिक्षण दिलं. पुंडलिक वेद विद्या मंत्रपठण पूजापाठ करण्यात हुशार झाला आणि त्यानंतर पुंडलिकाची शिक्षण झाल्यानंतर पुंडलिकाच्या आई वडिलांनी त्याचं लग्न करण्याचं ठरवलं. एखाद्या स्वर्गातील अप्सरेला लाजले अशी सुंदर रूपवान कन्या पाहून त्या कन्येबरोबर त्या पुंडलिकाचं लग्न लावून दिलं. पुंडलिकाचं लग्न झालं आणि पुंडलिक एवढा खुश झाला होता, एवढा खुश झाला होता की तो स्वतःच्या बायकोच्या प्रेमात बुडून गेला होता. जे आई वडिलांनी जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, जगाचं बाळगून पाहते ना, त्यात आई वडिलांना विसरला. पुंडलिकाने काय केलं? पुंडलिकाने आपल्या बापाला राबवलं. आपण झाला कारभारी आणि बापाला ठेवलं होतं बघा चाकरी. पुंडलिकाचे आई वडील ती चाकरी करत करत म्हातारे झाले. पुंडलिकाची पत्नीचे जेवण करून ते घालेल ना, त्याचे आई वडील ते खाऊन एक दिवस पुढे ढकलत होते. एक दिवस असा उशारला होता की पुंडलिकाच्या पत्नीला काशी क्षेत्र पंढरपूरला जायची इच्छा निर्माण झाली. त्याने आपल्या स्वामींना सांगितलं की स्वामी, मला इच्छा निर्माण झाली, मला काशी क्षेत्र पंढरपूरला जायचंय, मला काही सांगू नका. तर पुंडलिक म्हणला, अगं तू माझी लाडकी पत्नी आहेस, तुझी इच्छा मी पूर्ण करणार नाही तर कोण करणार आहे? त्यावेळी तो आपल्या बायकोची इच्छा पूर्ण करायला गेला आणि स्वतःच्या मनाला समज घालतोय की माझ्या बायकोची इच्छा पूर्ण करतोय, पण माझ्या आई वडिलांचं काय? माझे आई वडील म्हातारे झाले, त्यांना मी कुठं ठेवणार आहे? तर पुंडलिकाने काय केलं बघा. पुंडलिकाने खुशीत आपल्या बायकोला खांद्यावर घेऊन ज्या आई वडिलांनी जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, ज्ञानाचं बाळकडून बांधलं, त्याच आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून पुंडलिक काशी क्षेत्र पंढरपूरला निघालाय. काशी क्षेत्र पंढरपूरला निघालाय. शरीराचा विचार करत नाही. तोच मुलगा सुंदर बायको मिळाल्यानंतर आईच्या भक्रेला शरीराचा त्याने विचार केला नाही. आईच्या भक्रेला शरीराचा विचार केला नाही. त्यात आई जगाचे त्याने सह केले, त्याला घरातून हातून दिले आणि खुशीत आपल्या बायकोबरोबर तो घरामध्ये वागतोय. खुशीत आपल्या बायकोबरोबर चालतोय बघा.
चुकीची जाणीव झाली होती बघा, त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव झाली होती आणि माता पिता सर्व भक्त बनले बघा. पुंडलिकाने काय केलं, त्याने आपल्या आई वडिलांना शोधून आणलं आणि तो त्या दिनापासून आपल्या आई वडिलांची सेवा करू लागला बघा, आई वडिलांची सेवा करू लागला. जन्म देणाऱ्या आई बापाला पुंडलिकाला पश्चाताप झाला आणि तो आपल्या आई वडिलांना त्याला भेटू शकतो नाही बघा. जे आई वडिलांनी जन्म दिला होता ना, त्याच आई वडिलांना त्या पुंडलिकाने हाकलून दिलं होतं आणि खुशीने त्याने आपलं लग्न केलं आणि लग्न करून देखील त्याने आपल्या आई वडिलांचे छळ केले आणि त्याने हाकलून दिलं बघा. आई बापासाठी कोणती गोष्ट सोडून द्या, आई बापासाठी कोणती गोष्ट सोडून द्या, पण कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या आई वडिलांना सोडू नका, आपल्या आई वडिलांना आश्रमात घेऊन सोडू नका. आई वडिलांना आपल्याला जन्म दिल्यानंतर हे विश्व आदर पाहू शकलो नसतो, आपण कुठलीच नोकरी करू शकलो नसतो आणि म्हणूनच आई वडिलांना आपल्याला जन्म दिलेला पण आई वडिलांना आयुष्याचा अंतापर्यंत जमा मावली आई वडिलांना आयुष्याचा अंतापर्यंत जगा. शेवटी पुंडलिकाने आपल्या आई वडिलांना शोधून लावलं आणि त्या दिनापासून पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करू लागला. जगाची सर्वात मोठं यश म्हणजे आपल्याकडे आई वडिलांच्या सेवेवर आलेला तो आनंद आणि समाधान. पुंडलिकाच्या आई वडिलांच्या आज चेहऱ्यावर आलेला तो आनंद आणि समाधान बघा. पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करू लागला आणि ही सेवा करून पांडुरंग झाले, पांडुरंग प्रसन्न झाले. देवाची पूजा करून आई वडील मिळवता येत नाही, देवाची पूजा करून आई वडील मिळवता येत नाही, पण आई वडिलांची सेवा करून देव आपण नक्कीच मिळवता येतो बघा. त्याचं साक्षात उदाहरण तुमच्या नजरेसमोर आहे. पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करते आणि ही सेवा पाहून पांडुरंग त्याला प्रसन्न झाले आणि पांडुरंगाच्या मुखातून शब्द बाहेर पडले की पुंडलिका तू आई वडिलांची सेवा करते, ही सेवा पाहून तुला प्रसन्न झाले, माग तुला हवं ते माग. तर पुंडलिक म्हणाला देव मला काही नको, मला पश्चाताप झाला, मला माझ्या आई वडिलांची सेवा करायची आहे, मला माझ्या आई वडिलांच्या सेवेत खंड पडायचं नाही. तू आलायस, तू मला हात देतोयस, पण तुझ्याशी मला बोलायला वेळ लागेल, तुझ्याकडे पाहायला देखील वेळ नाही. त्यावेळी पुंडलिकाने काय केलं, पुंडलिकाने ती वीट पुढे केली आणि त्या विटेवर पांडुरंग कटेवर हात ठेवून विठेवर उभा राहिला. 28 उभे तो आपल्या भक्तांसाठी उभा आहे बघा. बापाने आपल्यासाठी किती कमावून ठेवलं हे महत्वाचं नाही, कारण बाप नावाचं वादळ आपल्या आयुष्यात आहे हे खूप महत्वाचं आहे. आपल्या बापामुळे आपल्या आईचं सौंदर्य आहे आणि 33 कोटी देवतांची बरोबरी करणारा मानवी रूपातील देव माणूस म्हणजे आपला बाप असतो आणि संस्काराच्या शिकवणीला कुठल्याही शाळेत जायची गरज नसते माऊली, कारण आई नावाचं अख्खं विद्यापीठ प्रत्येकाच्या घरात आहे माऊली, प्रत्येकाच्या घरात आहे. धन्यवाद पावनादेवी समाजविद्या, धन्यवाद प्रेक्षक वर्ग. या ठिकाणी बक्षीस आले कैलासवासी शिवाजी गणपत घाडी आणि कैलासवासी शिवाजी गणपत घाडी यांच्या स्मरणार्थ श्री गोविंद धनाजी घाडी यांच्याकडून आमच्या संबंधितासाठी 100 रुपये वार्षिक आले. मंडळाच्या वतीने आभार मानून बक्षाचा आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद. तसेच सुप्रिया विलास गुरव यांच्याकडून आमच्या संबंधितासाठी 200 रुपये वार्षिक आले. सुप्रिया विलास गुरव यांचे आभार मानून रसिकांचे आभार मानून बक्षाचा आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद. तसेच मानकरी बीज यांच्याकडून 100 रुपये वार्षिक मंडळाच्या वतीने आभार मानून पक्षात आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद. तसेच बँजो ऑर्डर स्वीकारल्या जातील. धन्यवाद. यांच्याकडून आमच्या संबंधितासाठी 100 रुपये वार्षिक मंडळाच्या वतीने आभार मानून पक्षात आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद. सदाशिव विठ्ठल गाडी यांच्या स्मरणार्थ काका गाडी यांच्यावरून 100 रुपये पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने आभार मानून बक्षाचा आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद.
हिरवा नवी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा नित्य पराक्रमाची गाथा. रसिको, आपल्या सर्वांना परिचित आहे की 150 वर्ष ब्रिटिशांच्या गुलामीत नेतृत्व असलेल्या जनतेला जागृत करून अनेक महान नेत्याने स्वातंत्र्य बलिदानासाठी स्वातंत्र्य बलिदान दिले बघा. 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश पारतंत्र्यातून मुक्त झाला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आपला तिरंगा फडकला आणि आपण बघतोय की आपले भारत जवान दोन नातेवाईकांपासून लांब राहून वेगाने त्यागाने या भारत मातेचं रक्षण करतायत बघा. जीवाची पर्वा न करता कशाची तमा न बाळगता सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाला चला तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी त्यांना सलामी देऊया.
वर्षपूर्व भारतीय इतिहासात तो दिवस समोर झाला. 15 ऑगस्टला आमचा भारत स्वतंत्र झाला. ऋषिको खरंच विचार करण्यासारखी बाब आहे. आपल्याला तर कुठले सण साजरे करायचे असेल, गणपती सण असो, दिवाळी सण असो, शिमग्याचा कार्यक्रम असो, गुढीपाडवा असो, त्यानंतर रामनवमी, हनुमान जयंती, हे सण साजरे करत असताना त्या सणामागे आपल्या मागे 33 कोटी देवतांचा आशीर्वाद असतो. पण ज्यांच्यामुळे आपण हे कार्यक्रम करू शकतो ते आपले भारत जवान बघा. घर नातेवाईकांपासून लांब राहून धैर्याने त्यागाने या भारत मातेचं रक्षण करतायत. आणि त्यांनी जर आपल्या भारत मातेचं रक्षण जर नाही केलं तर आपण कुठलेच कार्यक्रम करू शकलो नसतो. त्यांच्यामुळे आपण सर्व कार्यक्रम करू शकतो. बघता ज्या ना जातीसाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, शूर भारतीय वीर फक्त भारत देशासाठी लढले, फक्त भारत देशासाठी लढले. या ठिकाणी बक्षीस आलं होतं. आता ते भारत देशावर गाणं सादर केलं होतं, त्याच्यावर नृत्य सादर केलं होतं. त्यासाठी काका गाडी यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक मंडळाच्या वतीने आभार मानून बक्षीस आनंदाने स्वीकार करतोय. धन्यवाद. तसेच सदाशिव विठ्ठल गाडी उर्फ आबा, सदाशिव विठ्ठल गाडी उर्फ आबा यांच्या स्मरणार्थ शिवा गाडी यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने आभार मानून बक्षीस आनंदाने स्वीकार करतोय. धन्यवाद. तसेच देवांश यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने आभार मानून बक्षीस आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद. साईबाबा हे भारतातील आध्यात्मिक गुरु होते. त्यांना हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक मानलं जातं. आज देखील जगभरात विविध जातीचे धर्माचे लोक साईबाबांची मोठ्या श्रद्धेने उपासना करतात. सबका मालिक आहे की साईबाबांची शिकवण सर्वांना एकतेचा संदेश देते. आपल्या सत्कर्मावर विश्वास ठेवून अथक प्रयत्न केल्यास यश मिळते. ही साईबाबांची श्रद्धा सबुरी या मंत्रातून जगाला शिकवलंय. साई भक्त त्यांना ईश्वराचा अवतार मानतात. चला तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी साईची सेवा करूया. येतोय का? चला ना. माझ्या साईला भेटाया
धन्यवाद त्यामध्ये समानते धन्यवाद प्रेक्षक वर्ग पालखी घेऊन खांद्यावर मोकळे असे साई नाम चाले शिर्डीच्या मार्गावर गाव साईचे गुणगान साई प्रत्येक गोष्टी साध्य माझ्या आयुष्यात किती संकट आली तरी हरकत नाही कायम तुझाच हात आधी दे माझ्या ओम साईराम या ठिकाणी बक्षीस आले कैलासवासी सीताराम भिकाजी गाडी कैलासवासी सीताराम भिकाजी गाडी प्रभावती सीताराम गाडी यांच्या स्मरणार्थ प्रमोद गाडी उमेश गाडी आणि पंकज गाडी यांच्याकडून प्रत्येक कलाकाराला या संबंधितातील माऊली यांना प्रत्येकाला 100 रुपये पारितोषिक आले मंडळाच्या वतीने आभार म्हणून याच्या गाड्यांमध्ये स्वीकार करतो धन्यवाद धन्यवाद पाहणारे समाज अप्रतिम सादरीकरण या ठिकाणी केला तुमचे खूप आभार रसिको आई एक वेळा माऊली झाली कोल्ह्यांची सावली आई एक वेळा माऊली झाली कोल्ह्यांची सावली या ओळीचा अर्थ एकवीर आई आणि कोळी समाजाच्या संबंधित आहे बघा इथे कोळ्याची सावली हे कोळी समाजाच्या परंपरेचा आणि श्रद्धेचा भाग आहे ही एक भक्तिगीत आहे ज्यात आई एकवीराची कृपा कोळी समाजावर असल्याची भावना व्यक्त केली जाते कोळी समाज हा एक पारंपरिक समाज असून त्यांच्या अनेक उपजाती आहेत आणि त्या जाती म्हणजे महादेव कोळी मल्हार कोळी टोकळे कोळी समुद्रावर अवलंबून असतात आणि समुद्र देवतेची पूजा करतात पूर्वीच्या काळात कोळी समाजाने ब्रिटिश सरकारच्या राजवटीत मार्शल जात म्हणून ओळख मिळवली होती चला तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकवीर आईची या ठिकाणी सेवा करूया झाली कोल्ह्यांची सावली आम्हा गौरी
प्राथमिक समन्वयक या ठिकाणी उपस्थित झाले. प्राची सुशांत या समन्वयामध्ये उत्कृष्ट नृत्य सादर करणारी पूजा किंजोरकर यांच्यासाठी प्राची सुशांत गाडी यांच्याकडून 100 रुपये भारतीय शिवालय मंडळाच्या वतीने आभार मानून लक्षात आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद. गोट्यात गाई आणि घरात आई, गोट्यात गाई आणि घरात आई, शिवणे साई आणि आगरी कोणाच्या हृदयात फक्त एक वेळ आई. स्वर्गात म्हणजे सुख मिळणार नाही ते आई तुझ्या चरणाशी आहे. स्वर्गात म्हणजे सुख मिळणार नाही ते आई तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे आई माऊली तुझ्या नावातच समाधान आहे. एक वेळ आई सारखा तुझाच विचार मनात असतो ग. तू समोर नसतानाही नेहमी तुझा चेहरा डोळ्यासमोर असतो. रसिको, आपण आता शेवटच्या टप्प्यावर पदार्पण करत आहोत. या ठिकाणी एक शेवटचं गाणं सादर करतो आणि जर कार्यक्रम संपला असं आम्ही जाहीर करू. रसिको, विठ्ठल आणि विठोबा, विठ्ठल आणि विठोबा ज्याला पांडुरंग, विठ्ठल आणि पांडुरंग म्हणून ओळखलं जातं. हा एक हिंदू देव आहे. तो भारतातील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात प्रामुख्याने पूजला जातो. तो विष्णू देवतेचं रूप आहे. विठोबाला अनेकदा एका सावळ्या रंगाच्या मुलाच्या रूपात चित्रित केलं जातं. कटेवर हात ठेवून विठेवर उभा राहतो. कधी कधी त्याची पत्नी रखुमाई त्याच्या सोबत असते. चला तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा पांडुरंगाची या सेवा करूया. Thank you.
धन्यवाद आम्हाला समजते धन्यवाद प्रेक्षक वर्ग यशोबा देवाकडे उभा असताना देवाकडे आपण काय मागतो आणि देवाकडे पाठ झाल्यानंतर आपण कसे मागतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात देवापर्यंत पोहोचण्यासाठी वय लागत नाही लागते ती शुद्ध भावना टाळ वाजे मृदंग वाजे वाजे हरीच विना माऊली तुकोबा निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा सावळ सुंदर रूप मनोहर राव निरंतर हृदयी माझ्या अनेक काही इच्छा नाही आता गोड तुझे नाम पांडुरंगा गोड तुझे नाम पांडुरंगा रसिको खरं तर त्यांनी आम्हाला इथं कोणत्या करून फोनवर कोणत्या करून इथं कार्यक्रम करण्यासाठी प्रवृत्त केलं ते आमचे दादा खरं तर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण त्यांनी हा कार्यक्रम मोबाईलवर युट्यूब चॅनलवर पाहिला होता त्यांची इच्छा होती की आपण या ठिकाणी या रामनवमीला हा कार्यक्रम ठेवायचा डबलवारी ठेवलेली होती पण त्यांनी ती रद्द करून हा समनृत्याचा कार्यक्रम ठेवला होता त्या दादांचे आमच्या पाहणवी समनृत्य मंडळाच्या वतीनं आभार मानतो ते आमचे दादा आहेत सुशांत घाडी आणि दर्शन मोहनकर हा जर कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या माऊलीसाठी वाजवाव्या. धन्यवाद. या ठिकाणी बक्षीस आले शर्वरी शिवा घाडी यांच्याकडून पूजा केंद्रेकर हिला 100 पद पारितोषिक आले मंडळाच्या वतीनं आभार मानतो तसेच पावनाई ग्रुप साठी 100 पद पारितोषिक आले मंडळाच्या वतीनं आभार मानून बक्षीस आनंदाने स्वीकार करतो. धन्यवाद पावनादेवी समनृत्य अप्रतिम सादरीकरण या ठिकाणी गेलात समनृत्यातील माऊली तुमच्या प्रवासात तुम्हाला यश मिळो अशी ती रामाचंद्र मी प्रार्थना करतो. रसिको आज या देवगड बापाडे येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बापाडे घाडीवाडी येथे ते रामनवमी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी संपन्न होते आणि त्यानिमित्त आलेल्या भक्तांचं मनोरंजन व्हावं आणि श्री रामांची सेवा व्हावी यासाठी पावनादेवी समनृत्य केंद्र परवाडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या मंडळाला इथं समनृत्य सादर करण्यासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल या मंडळाचे आम्ही पावनादेवी समनृत्य मंडळाच्या वतीने आभार मानतो. जमलेल्या तमाम रसिक माय बाप बंधू भगिनींचे आणि ज्यांनी आम्हाला विशेष स्वरूपात बक्षिस दिली त्यांचे मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. या ठिकाणी बक्षीस आले पंकज गुणाजी घाडी यांच्यावर आमच्या पंकज गुणाजी घाडी यांच्यावर आमच्या समन्वयासाठी 500 रुपये वाटते मंडळाच्या वतीने आभार मानून बक्षीस आनंदाने स्वीकार करतो आणि आमचे कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.